4 3 2 1 गोविंदा आला रे. तर मी खास काळा चौकीमध्ये आलोय. त्याची ओळख आहे काळा चौकीचा राजा, कारण त्यांचं हे 77वं वर्ष आहे आणि 77 वर्ष आपला गोविंदा पथक अथक परिश्रम कडक मेहनतीने चालू ठेवलेलं आहे आणि त्यांनी सरावादरम्यान 8 थर लावलेले आहेत. आणि आता एक बघूया आता या सरावादरम्यान किती थर पाहायला मिळतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, हा काळा चौकीचा गोविंदा पथक आहे ना, कडक शिस्तीचा मेहनतीचा 5 पासून सुरुवात केली होती त्यांनी, त्या 8 वर आल्या आहेत. चिखलातून आज मॅटवर आलेला असा गोविंदा. तर त्याला आता पुढच्या 9 साठी आपण शुभेच्छा देऊया. गोविंदा आला रे. मुंबईच्या गिरण गावातील काळा चौकीचा राजा, तब्बल 77 वर्षाची परंपरा जपणारे न्यू परशुराम क्रीडा मंडळ गोविंदा पथक. जुलै अखेरपर्यंत 7 थराचा सराव पूर्ण केल्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये या पथकाने कडक असे सरावादरम्यान 8 थर यशस्वीरित्या रचून आपली ताकद दाखवून दिली आहे. शिस्त, मेहनत, टीमवर्क आणि गोविंदाचा जबरदस्त आत्मविश्वास, त्यामुळेच न्यू परशुराम पथक ओळखले जाते काळा चौकीचा राजा. चार 3 2 1 गोविंदा म्हटलं की सुरक्षा आली आणि सुरक्षा आहे बघा. आणि एक खास सुरक्षेसाठी आपलं नाव काय? विशाल शेडगे. विशाल शेडगे. हे आपण व्यवस्था केली ही सर्व. गोविंदा म्हटलं की सुरक्षा झाली आणि सुरक्षेचं महत्व खूप महत्व आहे. हो.
यावर्षी तर खूप महत्व आहे त्या गोष्टीसाठी. खूप ठिकाणी आहे विषय असं झाला की खूप पोरं कमी येत आहेत. त्यांना कळत नाही की तुम्ही याल तर थर लागतील. आमची स्पर्धा नाहीये, आपली परंपरा आहे. परंपरा जपणं खूप गरजेचं आहे आपल्याला. हे सगळ्यांनी माझ्या मंडळात प्रयत्न करत आहे. आज तेच सगळ्या मंडळाने प्रयत्न केले पाहिजे. सगळे या आपले थर लागणार आहेत. आपलाच सण मोठा होणार आहे. आणि सध्याला गव्हर्नमेंटने आपल्याला सुद्धा मोठी सण आपला स्पोर्ट्स म्हणून आपला डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी मदत करा, सगळ्यांनी या. हा सण तो एकट्याचा नाहीये, हा पूर्ण संघटनेचा सण आहे. सगळ्यांनी या, मोठा करा सण आपला. खूप सण आपले संपत आलेले आहेत. तर आपली जबाबदारी आहे की आपले सण मोठे करणे गरजेचे आहे. सगळ्यांनी साथ द्या, सगळ्यांनी या, आपला सण मोठा होणार आहे. धन्यवाद. गोविंदा आला रे. तर माझ्यासोबत हे गोविंद आहेत आणि गोविंदाचं प्रेम बघा. पूर्वी ते काळाचोकीला राहायचे, आता थोडेसे लांब दूरवर गेलेत. पण गोविंद आला ना आणि सराव आला ना की ते लांबून प्रवास करून येतात. तर तुझं नाव काय? प्रसाद तावडे, तू राहायला कुठे आहेस? ठाणा. ठाणा. बघा, ठाण्यावरून येतो, रोज प्रवास करतोय. तर तुझं नाव काय? संकेत चव्हाण, तू राहायला कुठे आहे? पनवेल. पनवेल. तू? विकी पाटील, राहायला पनवेल. पनवेल. सुशांत चव्हाण, राहायला पनवेल. बघा, पनवेल, ठाणा असे लांबून सगळे आलेले आहेत. आणि का फक्त आपल्या गोविंदाचं आवड असते म्हणून येतात सगळे. का वाटते गोविंदा सुरुवात झाली तर म्हणजे सराव सुरुवात झाली तर कसं वाटतं? ते कसं आहे ना, आवड असली की सवड निघते. आता कसं आम्ही आयुष्यभर इकडे राहिलोय, त्याच्यामुळे गोविंदाशी आणि आमचं एक जवळचं नातं आहे. उद्या आम्ही पुण्याला जरी राहायला गेलो तरी शनिवार रविवार का होईना पण आम्ही प्रॅक्टिसला इथे असू. एक गोविंदावरती आमचं प्रेम आहे म्हणून आम्ही इथे येतो. आणि आमचा यावर्षी खूप मोठा प्रयत्न आहे, तो जागेवाल्याच्या आशीर्वादाने यशस्वी होऊन दे, बस हीच इच्छा आमची. आणि बस त्यासाठी आमचे हे प्रयत्न. आम्ही सकाळी उठून जॉबला जाणार, रात्री 12-12:30 वाजता निघणार इथून, परत 2 वाजता घरी पोहोचणार, सकाळी 6 वाजता उठणार, कामाला जाणार. ते सगळं ते परिश्रम आम्ही या फक्त एक 9च्या ट्रायसाठी घेतोय. बस आमची ती एक ट्राय सक्सेस होऊन दे आणि आम्हाला यश भेटू दे. नाही, खरंच म्हणजे बघा, आपण जसं बोलतो शाळेचा पहिला दिवस असतो, तसे गोविंद जवळ आला की यांना सरावाची आठवण येते. आणि ते दिवस म्हणजे आपल्या सरावाच्या दिवशीची मजा, एन्जॉय आणि ती मेहनत. आणि सरावाच्या दिवशी आले की तुम्हाला कामाचा वगैरे थकवाही जाणवत नाही, तो उत्साह जाणवतो वगैरे. आणि हेच यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे आणि एक वेगळा उत्साह. काय बोलता तुम्ही? काय नाही, आपण आता काय दरवर्षीप्रमाणे आज नाही म्हटलं तरी मला 20 वर्ष झाले थरामध्ये शिडीमध्ये आहेच. मी एक सांगायला मला आवडेल की माझं अफेअर पण दहीहंडीमुळेच झालंय, माझं लग्न पण दहीहंडीमुळेच झालंय. 2011ला आले, लग्न माझं 2018ला झालंय. तर दहीहंडीमुळे मला जर काय भेटलंय तर मला प्रेम भेटलंय आणि ह्या मंडळाचं प्रेम भेटलंय. खरंच हेच तर गोविंदाचं प्रेम आहे आणि हेच गोविंदाची आवड आहे, उत्साह आहे. आणि ह्याच उत्साहामुळे आज हा परशुराम गोविंदा पथक, न्यू परशुराम गोविंदा पथक आज 77 वर्ष टिकून आहे. याच अशा गोविंदा प्रेमीमुळे. गोविंदा आला रे. तयारीत आहे. हो, तयारीत आहेस का? वरती तुझं नाव काय? पार्थ.
त्या मागे ज्या व्यक्तीचा म्हणजे काय बोलतात ते, हात आहे किंवा एक बोलतात ना महत्वाचा वाटा आहे तो रोशनदादा पाटील. दिवस रात्र सर्व गोविंदा पथकांसाठी मेहनत घेत होते आणि सर्वांना ऍप्रिसिएशन मोटिवेशन या गोष्टीसाठी खूप प्रयत्नशील असतो. आता पण तो सकाळपासून म्हणजे बहुतेक गोविंदा पथकांना सराव शिबिरला भेट देऊन तो आलाय आणि आता तो इकडनं पनवेलला म्हणजे खूप मेहनत घेऊन येतोय. त्यामुळे आपण मंडळातर्फे आपल्या प्रत्येक वर्षी दहीहंडीला ब्लॉक करण्यासाठी मिलिंद दादा असतो नेहमी, मिलिंद खोत. आणि बहुतेक ठिकाणी सराव शिबिर असून दे किंवा गोविंदा पथकांचा सराव असून दे तिथे प्रत्येक गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोटिवेशन देण्यासाठी दादा नेहमी उपस्थित असतो. आपल्या सरावाला पण दादाने उपस्थिती दाखवली आणि दरवर्षी येतो. त्यामुळे आपण पण मंडळातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. सोशल मीडियाने आम्हाला सहकार्य करावं. आणि तुमचं हे 77वं वर्ष आहे आणि तुमचं या 77 वर्षात तुमचा सरावाच्या वेळी जे 8 थराचा तुम्ही धमाका केलेलाच आहे आणि आता पुढेही करणारच आहे आणि पुढचा जो संकल्पना आहे 8 थरच्या पुढचा 9 थर येतो तर त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा. 9 थर तुमचे लागून उतरतील त्यासाठी शुभेच्छा. आता 1:45 वाजले आहेत आणि 1:45 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत होते सगळे. पावणे 2 वाजलेले आहेत आणि 1:45 वरती हे बघा बिर्याणीवरती ताव मारतायत सगळं. जी कडक मेहनत केली होती यांनी शनिवार आणि रविवार रोज कडक सराव झाला की ताव मारणं सुरू होतं. तर असे कडक मेहनतीचा गोविंदा, शिस्तीतला गोविंदा, न्यू परशुराम क्रीडा मंडळ गोविंदा पथक आता त्यांचे सराव झालेला आहे. आता घरी जाणार आहेत. तर गोविंदा आला रे. हे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन आहे त्याने सबस्क्राईब करा. गोविंदा आला रे.